Hello students, let's start our today's session of the physics. Okay. तर स्टार्टिंगला सुरुवातीला याच्यामध्ये लास्ट टाइम आपण जे थर्मोमीटरच्या काही कन्सेप्ट बघितलेले आहेत, दॅट इज कन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर फ्रॉम वन स्केल टू अनदर स्केल, त्याच्याशी रिलेटेड आणखी एक क्वेश्चन बघूया. वन मोर क्वेश्चन. ओके, क्वेश्चन इज लाईक दिस. The graph between two temperature scales A and B is as shown in figure. Okay, so there is a diagram like this. There is a diagram like this. Okay, so this is the graph between two temperature scales. It is a straight line. Graph is a straight line like this. And here it is upper fixed value is 180, lower fixed limit is 30, and here 0, and on this x-axis it is 100. So this is scale B or temperature B, and this is on y-axis there is a scale A. So this is the graph. So this is the graph between two scales, scale A and scale B. On the horizontal axis there is a scale B, and on the vertical axis there is a scale A. Okay, तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. The graph between two temperature scales A and B is shown in figure. Between upper fixed point and lower fixed point there are 150 equal divisions on scale A. म्हणजे स्केल ए वर किती डिव्हिजन आहेत? 150 इक्वल डिव्हिजन्स आहेत. ओके, अँड 100 ऑन स्केल बी. स्केल बी वर किती आहेत? 100 इक्वल डिव्हिजन्स आहेत. द रिलेशन बिटवीन टेम्परेचर इन टू स्केल इज गिवन बाय. तर या ज्या दोन स्केल आहेत त्यांच्या टेम्परेचर मधलं रिलेशन काय येणार आहे? तर आता एका स्केलचं दुसऱ्या स्केलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरतो, that is temperature of that scale minus lower fixed point divided by upper fixed point minus lower fixed point. बरोबर आहे ना? आता फॉर एक्झाम्पल स्केल ए से रिलेटेड काय होणार बघा. टेम्परेचर ऑफ स्केल ए मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट किती? 30 डिवायडेड बाय, ओके, अप्पर फिक्स्ड पॉइंट किती? 180 मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट किती? 30 इज इक्वल टू, राईट हँड साईडला असंच येणार आहे. आता राईट हँड साईडला टेम्परेचर ऑफ स्केल बी मायनस काय येणार आहे? टेम्परेचर बी चा लोअर फिक्स्ड पॉइंट किती येणार बघा? 0च येणार आहे. 0 डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट. आता स्केल बी चा अप्पर फिक्स्ड पॉइंट किती आहे बघा? अकॉर्डिंग टू ग्राफ 100, अँड लोअर फिक्स्ड पॉइंट किती आहे? 0. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर TA minus 30 divided by 150 is equal to TB divided by 100. ओके, सो आता TA आणि TB मधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. तर इथं डिनॉमिनेटरचं 0 0 कॅन्सल होणार, 5 ने डिवाइड करतो, इथं 2 येणार आहे, इथं 3 येणार आहे, 2 इकडे न्यूमरेटरला जाणार आहे, किंवा 2/3 येणार. इथं 2/3 इन ब्रॅकेट TA minus 30 इज इक्वल टू काय येणार आहे? TB. So this is the relation between temperature scale A and temperature scale B. ओके, या पद्धतीने जर ग्राफ दिलेला असेल तरी देखील आपण A आणि B मधलं रिलेशन फाइंड आउट करू शकतो. लक्षात येते का बघा? इथं काय दिलं आहे? स्केल A आणि स्केल B चा ग्राफ दिलेला आहे. ओके, आणि स्केल A आणि स्केल B मधलं रिलेशन फाइंड आउट करायला सांगितलंय. तर तोच आपला टेम्परेचर कन्व्हर्जनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. टेम्परेचर ऑफ A minus 30 डिवायडेड बाय temperature of any scale minus lower fixed point divided by upper fixed point minus lower fixed point is equal to constant. हा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. ओके, तर इथं आपलं कन्व्हर्शन ऑफ टेम्परेचर फ्रॉम वन स्केल टू अनदर स्केल हा पार्ट काय होतोय? कम्प्लीट होतोय. ओके, आता नेक्स्ट पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, दॅट इज थर्मोमीटर्स. ओके, थर्मोमीटरचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. थर्मोमीटर अँड थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. थर्मोमीटर आणि थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीचा आपल्याला पार्ट स्टडी करायचा आहे. ठीक आहे. आता थर्मोमीटर म्हणजे काय? द डिव्हाइस विच मेजर्स द टेम्परेचर or the device which is used to measure temperature is called as thermometer. Okay, the device
or the instrument which measures temperature is called as thermometer. The device which measures temperature is called as thermometer. आता थर्मोमीटर जे आहे ते कुठल्या प्रॉपर्टीवर वर्क होतं, तर इट वर्क्स ऑन द थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. ओके, तर थर्मोमीटर नंतर थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय आणि त्याचा पाठ आपल्याला स्टडी करायचा आहे. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. आता थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय बघा, एनी फिजिकल क्वांटिटी ऑर द प्रॉपर्टी which changes with the change in temperature, that is called as thermometric property. Okay, the property which changes with respect to change in temperature. Okay, change in temperature is called as thermometric property. ओके, आता हे थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीचे एक्झाम्पल काय येणार बघा. अशी प्रॉपर्टी किंवा अशी फिजिकल क्वांटिटी जी टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर काय झाली पाहिजे, चेंज झाली पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल length can be the thermometric property, then volume, okay, then resistance, pressure, etc. अशा भरपूर थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज असू शकतात. बघा, कुठलाही सॉलिड आपण घेतला तर काय होणार, हिटिंग केल्यानंतर म्हणजे टेम्परेचर वाढवल्यानंतर त्याची लेंथ वाढते. सिमिलरली टेम्परेचर वाढवल्यानंतर व्हॉल्यूम वाढतं. टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होऊ शकतो, रेझिस्टन्स वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर काय होऊ शकतं, रेझिस्टन्स चेंज होतो. तसंच गॅसशी रिलेटेड आपण टेम्परेचर वाढवलं की प्रेशर ऑफ द गॅस वाढतं. लक्षात येत आहे, या सगळ्या थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज आहेत. आणि या थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीजचा यूज थर्मोमीटर मध्ये आपण करतो कशासाठी, टेम्परेचरच्या मेजरमेंटसाठी. ओके, टेम्परेचर मेजरमेंटसाठी. ओके, सो थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज यूज्ड इन थर्मोमीटर टू मेजर द टेम्परेचर. आणि याचा फॉर्म्युला काय येणार, तो आपल्याला फॉर्म्युला आता बघायचा आहे. ओके, सो थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी is used in thermometers to measure temperature. ओके, आता टेम्परेचर मेजरमेंट साठी या थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज आपण कशा वापरू शकतो लक्षात घ्या. तर हे बघा, लेट x0 is the thermometric property at the lower fixed point. Okay, lower fixed point, or we can say that it is at the lower temperature, that is 0 degree Celsius. x0 is काय आहे, thermometric property at 0 degree Celsius I suppose. ठीक आहे. x0 is the thermometric property at 0 degree Celsius. त्याच्यानंतर x100 is thermometric property at 100 degree Celsius. 100 degree Celsius. Okay. And xt is the property at unknown temperature. Is thermometric property at unknown temperature T. टेम्परेचर T. ओके, तर ते T टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, याचा मिनिंग एक्झॅक्टली काय होतं बघा. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लेंथ घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल.
0 डिग्री सेल्सिअसला आता फॉर एक्झाम्पल एक आपण रॉड घेतला, फॉर एक्झाम्पल एक रॉड की जो काय होतोय इझिली एक्सपांड होतोय टेम्परेचरला, असा एक रॉड घेतला, ठीक आहे. तर 0 डिग्री सेल्सिअसला त्याची लेंथ मेजर करायची. ओके. त्याच्यानंतर 100 डिग्री सेल्सिअसला तो रॉड ठेवायचा आणि परत त्याची लेंथ मेजर करायची. म्हणजे तुमचं काय येणार, हे L0 आणि L100 मिळणार. ओके. X0 आणि X100 ऐवजी L0 आणि L100 मिळणार. आता काय करायचं आहे, तोच रॉड आपण काय करायचं आहे, आता समजा एखादं मधलं टेम्परेचर 0 to 100च्या मधलं किंवा त्याच्या वरचं कुठलं तरी टेम्परेचर आपल्याला किंवा खालचं टेम्परेचर मेजर करायचं आहे. तर तोच रॉड काय करायचा, त्या टेम्परेचरला लावायचा. टेम्परेचरला लावल्यानंतर आपल्याला काहीतरी लेंथ मिळणार आहे, बरोबर आहे ना, लेंथ मिळणार आहे, दॅट इज XT. ओके. मग आपल्याला काय माहित आहे, 0 डिग्री सेल्सिअसची लेंथ माहिती आहे, 100 डिग्री सेल्सिअसची लेंथ माहित आहे, आणि आपल्याला एक अननोन टेम्परेचर जे मेजर करायचं आहे, त्या टेम्परेचरला रॉडची किती लेंथ आहे ती XT देखील माहित आहे. तर ते माहित असेल तर ते अननोन टेम्परेचर T किती असणार आहे, तर ते टेम्परेचर T इज इक्वल टू येणार आहे XT मायनस X0 डिवायडेड बाय X100 मायनस X0 इंटू 100 येणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट दॅट टेम्परेचर. ही कन्सेप्ट जी आहे ती लक्षात येते काय बघा, पुन्हा एकदा सांगतोय, इन टर्म्स ऑफ लेंथ सांगतोय. एक थर्मोमीटर म्हणजे एक रॉड देखील थर्मोमीटर तुमचा होऊ शकतो. अ सिंगल रॉड कॅन बी युअर थर्मोमीटर. हे बघा, एक असा मेटल रॉड घ्यायचा, सुरुवातीला काय करायचं, 0 डिग्री सेल्सिअसला तो रॉड ठेवायचा, त्याची काहीतरी लेंथ येणार आहे, ती जी लेंथ आहे त्याला L0 म्हणा. त्याच्यानंतर काय करा, 100 डिग्री सेल्सिअसला तोच रॉड ठेवा, 100 डिग्री सेल्सिअस, पूर्ण 100 डिग्री सेल्सिअसला रॉड ठेवायचा, त्याची लेंथ वाढलेली असणार ना, ती लेंथ देखील आपण मेजर करू शकतो, दॅट इज L100. आता समजा ही एक बॉडी आहे आणि या बॉडीचं मला टेम्परेचर मेजर करायचं आहे. ओके, बॉडीचं टेम्परेचर मला माहिती नाही, मेजर करायचं आहे, तर मी काय करणार, हाच रॉड काय करणार आहे, या बॉडीला आता टच करणार. बॉडीला टच केल्यानंतर काहीतरी याची लेंथ येणार ना, आता काहीतरी लेंथ येणार आहे. बॉडीचं टेम्परेचर समजा T असेल, तर त्या T टेम्परेचरला काहीतरी या रॉडची लेंथ काय येणार आहे, LT येणार. हे तर लक्षात येत आहे. मग आता आपल्याला L0 माहिती असणार, L100 माहिती असणार आहे, आणि त्या बॉडीला टच केल्यानंतर जी येणारी लेंथ आहे ती लेंथ देखील माहित असणार आहे. मग त्या बॉडीचं टेम्परेचर T किती असणार आहे, तर त्या बॉडीचं टेम्परेचर T इज इक्वल टू XT म्हणजे LT मायनस L0 डिवायडेड बाय L100 मायनस L0 इंटू 100 येणार आहे. आता एक्स सिम्बॉल का वापरलंय मी इथं, L का वापरलं नाही, कारण थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी फक्त लेंथच असेल असं नाहीये. इट कॅन बी व्हॉल्यूम, इट कॅन बी प्रेशर, इट कॅन बी रेझिस्टन्स, एनिथिंग. एक्स म्हणजे एनी थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. लक्षात येत आहे, याला थर्मोमीटर म्हणायचं. थर्मोमीटर म्हणजे फक्त ते मर्क्युरी थर्मोमीटर नव्हे, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ थर्मोमीटर. एक सिंगल रॉड देखील तुमचा थर्मोमीटर होऊ शकतो, सिंगल मेटल रॉड देखील आपण थर्मोमीटर म्हणून वापरू शकतो, त्याच्या साहाय्याने देखील टेम्परेचर मेजर करू शकतो. मी काय सांगतोय लक्षात येत आहे. त्याच्यासाठी आपल्याला ती जी थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी आहे त्या 3 कंडिशनला मेजर करावी लागणार. एक 0 डिग्री सेल्सिअसला ती थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी किती आहे, म्हणजे लेंथ किंवा प्रेशर किंवा रेझिस्टन्स. त्याच्यानंतर 100 डिग्री सेल्सिअसला किती आहे ते मेजर करावं लागेल. ओके. आणि त्याच्यानंतर जे टेम्परेचर मेजर करायचं आहे, ओके, त्या टेम्परेचरला ती प्रॉपर्टी किती आहे ते मेजर करावं लागेल. आणि या 3 गोष्टी मिळाल्यानंतर फॉर्म्युला बघा, तो पाठीमागे जो फॉर्म्युला बघितलाय ना त्या टाइपच फॉर्म्युला आहे, बरोबर आहे ना. तर XT मायनस X0 डिवायडेड बाय X100 मायनस X0 इंटू 100. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द टेम्परेचर मेजरमेंट बाय युझिंग थर्मोमीटर और थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे. ओके. तर पुन्हा एकदा सांगतोय, हे नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर झाली त्याच्यानंतर फॉर्म्युला व्यवस्थित पाठ झाला पाहिजे. फॉर्म्युला व्यवस्थित पाठ झाला त्याच्यानंतर काय करायचे आहेत, त्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड एक लार्ज नंबर ऑफ MCQ, एक स्पेसिफिक बुक आपण फॉलो करायचं, आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, स्पेसिफिक बुक फॉलो करून त्याच्यामधले सगळे MCQ सॉल्व्ह करायचे. एक लार्ज नंबर ऑफ MCQ सॉल्व्ह केल्यानंतरच आपल्याला आयडिया यायला चालू होते की न्यूमरिकल कशा प्रकारचे असतात. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, जास्त स्टडी करावा लागेल तुम्हाला, आणि तसं केल्यानंतर हे न्यूमरिकल सुटत नाहीत, हा जो प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे फॉर्म्युले पाठ असतात परंतु न्यूमरिकल सॉल्व्ह होत नाही, हा प्रॉब्लेम डेफिनेटली सॉल्व्ह होतोय. ओके. फिजिक्स ही एक्सपिरियन्सची गोष्ट आहे. जेवढा जास्त एक्सपिरियन्स घ्याल तुम्ही फिजिक्सचा, तेवढं तुम्हाला तो जास्त इझी जाणार आहे. जास्त एक्सपिरियन्स घेणं म्हणजे काय,
त्या बुक मधले जास्त नंबर ऑफ एखाद्या बुक मधले जास्त नंबर ऑफ एमसीक्यू सॉल्व्ह करणं. ओके. आणि जे मी शिकवत असताना जे स्पेसिफिक एमसीक्यू दिलेले आहेत त्याचं थोडंसं प्रॅक्टिस करा. ते जरा प्रॅक्टिस केलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाहीये. आता इंटू 100 आहे ते 100% नाहीये या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये तुमचं हे टेम्परेचर येणार आहे. कशामध्ये येणार आहे? डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस मध्ये हे तुमचं टेम्परेचर येणार आहे. लक्षात येत आहे? इंटू 100 आहे ते 100% नव्हे. त्याचे क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्या अगोदर बेस्ड ऑन थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी देर आर डिफरंट टाइप्स ऑफ थर्मोमीटर. टाइप्स ऑफ थर्मोमीटर काय काय बघूया. टाइप्स ऑफ थर्मोमीटर्स. टाइप्स ऑफ थर्मोमीटर्स. फिजिक्स खूप इझी आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे जर तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करता आले तर. लक्षात घ्या. आणि एमसीक्यू सॉल्व्ह होऊ शकतात, न्यूमेरिकल सॉल्व्ह होऊ शकतात. ओके. जास्त डिफिकल्ट पार्ट नाहीये. फक्त डिफरंट टाइपचे एमसीक्यू जे आहेत त्या कन्सेप्टशी रिलेटेड हे तुम्ही एकदा सॉल्व्ह केलेले असले पाहिजे तर ते पॉसिबल आहे. ओके. The first type of thermometer is liquid in glass thermometer. Liquid in glass thermometer. Liquid in glass thermometer. ओके. आता लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर म्हणजे काय असणार आहे? हा थर्मोमीटर तुम्ही ऑलरेडी बघितलेला पण आहे. अशा प्रकारे एक ग्लास ट्यूब असते आणि ग्लास ट्यूब मध्ये इथे एक बल्ब असणार आहे. याला बल्ब म्हटलं जातं, बॉटम पॉइंट. आणि याच्यामध्ये बल्ब मध्ये काय भरलेलं असतं? एक सुटेबल लिक्विड भरलेलं असतं. ठीक आहे. आणि या बल्ब मधून काय होते? अशा प्रकारे एक व्हेरी स्मॉल कॅपिलरी काय होते? वर जात असते. देर इज अ स्मॉल कॅपिलरी लाईक दिस. याला म्हणायचं लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर. लिक्विड इन ग्लास थर्मोमीटरचे डिफरंट एक्झाम्पल आहे. त्याच्यामधलं एक सिंपल एक्झाम्पल म्हणजे काय? मर्क्युरी. ओके. तर आता लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर हा कुठली थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी वापरतो? तर थर्मल एक्सपान्शन ऑफ लिक्विड ही प्रॉपर्टी वापरतो. कुठलं? थर्मल एक्सपान्शन ऑफ द लिक्विड. ही थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी याच्यामध्ये वापरली जाते. लक्षात येत आहे? म्हणजे एखाद्या लिक्विडचं टेम्परेचर वाढवलं की त्याचं काय होतं? एक्सपान्शन होतं. ओके. आता हे लिक्विड्स कुठले कुठले वापरले जातात? तर टेम्परेचर काय यूज करायचं आहे त्याच्यावरती डिपेंडंट असतं. तर साधारणपणे मोस्ट कॉमनली युज्ड लिक्विड्स आर मर्क्युरी. मर्क्युरी वापरू शकतो किंवा अल्कोहोल. ओके. मर्क्युरी और अल्कोहोल. मर्क्युरी किंवा अल्कोहोल हे याच्यामध्ये वापरलं जातं. मर्क्युरी फ्रीजेस ॲट -39 डिग्री सेल्सिअस अँड बॉइल्स ॲट 357 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मर्क्युरी जे आहे ती -39च्या वर ते 357 च्या खाली वापरू शकतो. कारण -39ला ती काय होते? कम्प्लिटली सॉलिडिफाय होते. 357ला बॉईल होते. त्याच्यामुळे 357च्या वर मर्क्युरी वापरू शकत नाही किंवा -39 डिग्री सेल्सिअस याच्या खाली आपण वापरू शकत नाही. अल्कोहोलचा फ्रीजिंग पॉइंट आहे -115 डिग्री सेल्सिअस अँड बॉइलिंग पॉइंट आहे 78 डिग्री सेल्सिअस. तर -115 टू 78 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण काय करू शकतो? अल्कोहोल वापरू शकतो. आता काय मिळणार? लिक्विड पेंटेन देखील वापरतात. लिक्विड पेंटेन. लिक्विड पेंटेन. ओके. अँड इट कॅन मेजर द टेम्परेचर बिलो -200. बिलो -200 डिग्री सेल्सिअस. कारण -200च्या खाली काय असतो? तो लिक्विड स्टेटमध्ये असू शकतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं म्हणजे लक्षात घ्या, कुठलंही लिक्विड जे आपण लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर मध्ये जे लिक्विड आपण वापरणार आहे
ते कधी वापरणार आहे, ते सॉलिडिफाय झालं नसलं पाहिजे, त्या टेम्परेचर पासून ते इव्हॅपोरेट किंवा बॉईल झालं नसलं पाहिजे. बॉईल झालं नसलं पाहिजे, त्या टेम्परेचर पर्यंत काय करू शकतो आपण, वापरू शकतो. ठीक आहे. तर थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिड वर लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर वर्क होतात. इथं या बल्बमध्ये लिक्विड भरलेलं असतं, त्याला हीट मिळाल्यानंतर काय होतं, त्याचं टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढलं की एक्सपान्शन होतं आणि एक्सपान्शन झालं की या कॅपिलरीमध्ये, कॅपिलरी म्हणजे काय, व्हेरी स्मॉल डायमीटरची ट्यूब असते, त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, ती लिक्विड वर चढताना दिसणार आहे. ओके. आता इथं टेम्परेचरचा फॉर्म्युला काय येणार आहे, टेम्परेचर T इज इक्वल टू ओके length at T degree Celsius minus length at 0 degree Celsius divided by length at 100 degree Celsius minus length at 0 degree Celsius into 100 degree Celsius. So this is the formula for liquid in glass thermometer. म्हणजे पुन्हा एकदा इथं तुम्हाला काय दिलेलं असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअसला लिक्विडची लेंथ किती आहे. ओके. त्याच्यानंतर 100 डिग्री सेल्सिअसला लिक्विडची लेंथ किती आहे. ओके. आणि हे अगोदर 2 लेंथ दिलेले असणार आणि त्याचबरोबर आता जे टेम्परेचर मेजर करायचं आहे त्या टेम्परेचरला लावल्यानंतर लेंथ किती येते, दॅट इज LT असेल, L100 असेल आणि L0 असेल. तर LT मायनस L100 डिवायडेड बाय L100 मायनस L0 इंटू 100 डिग्री सेल्सिअस. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टेम्परेचर फॉर लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर. ओके. विच कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज मर्क्युरी थर्मोमीटर, जो आपण वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, दॅट इज याचं पाहिजे तर एक एक्झाम्पल बघूया अगोदर. क्वेश्चन कसा येतो याच्यावर. क्वेश्चन इज लाईक दिस. ओके. क्वेश्चन इज लाईक दिस. सो दिस इज द क्वेश्चन. लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम इन मर्क्युरी इन ग्लास थर्मोमीटर इज 25 mm एट आईस पॉइंट. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला किती आहे, त्याला L0 म्हणूया. आईस पॉइंट म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. L0 ला लेंथ किती आहे, 25 मिलीमीटर आहे. ओके. 180 mm ऍट स्टीम पॉइंट. स्टीम पॉइंट म्हणजे 100 ला ना, 100 डिग्री सेल्सिअस. 180 mm आहे. ओके. देन व्हॉट इज द टेम्परेचर व्हेन लेंथ इज 60 mm. आता एका बॉडीचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी त्या बॉडीला लावली आणि त्यावेळी लेंथ सपोज काय आली, 60 mm आली, तर त्या बॉडीचं टेम्परेचर किती. द टेम्परेचर ऑफ दॅट बॉडी इज इक्वल टू काय होणार आहे, LT मायनस L0 अपॉन L100 मायनस L0 इंटू 100. हा फॉर्म्युला तर पाठ करायला पाहिजे. LT किती आहे, 60 मायनस L0 25 डिवायडेड बाय 180 मायनस 25 इंटू 100 होणार. ओके. त्याच्यामुळं हे किती येणार बघा, 60 मायनस 25 म्हणजे 35, 180 मायनस 25 म्हणजे 155 इंटू 100. हे सॉल्व करावं लागेल. अँड दिस इज कमिंग टू बी 22.58 डिग्री सेल्सिअस. ओके. लक्षात येत आहे. तर या टाईपचा सिंपल, व्हेरी सिंपल प्रॉब्लेम जो आहे, थर्मोमेट्री टॉपिक खूप इझी आहे, लक्षात घ्या. व्यवस्थित जरा प्रॅक्टिस करा. कुठल्या कन्सेप्टमध्ये डाऊट असेल तर त्याची व्हिडिओ जरा रिपीटेडली बघा. ओके. सो 100 डिग्री सेल्सिअसची लेंथ, 0 डिग्री सेल्सिअसची लेंथ आणि जे टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे त्या टेम्परेचरची असणारी लेंथ, या 3 लेंथ तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले असणार आहेत. अँड अकॉर्डिंगली वी कॅन फाइंड आउट दॅट टेम्परेचर. ओके. Next type of thermometer is constant volume gas thermometer. Second, constant volume gas thermometer. Okay, constant volume gas thermometer. ठीक आहे. म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर म्हणजे काय असणार, लक्षात घ्या. अशा प्रकारे एक कंटेनर असणार आहे. ओके. आणि त्याला बसवलेला असणार आहे या पद्धतीने एक प्रेशर मेजरिंग डिव्हाइस. आता हा कंटेनर आहे आणि याच्यामध्ये काय आहे, आतमध्ये गॅस आहे. आता हा जो कंटेनर आहे तो फिक्स्ड व्हॉल्यूमचा आहे. ओके. म्हणजे याचं व्हॉल्यूम कमी जास्त होऊ शकत नाही कारण कंटेनर फिक्स्ड व्हॉल्यूमचा आहे.
आता सपोज याला एखाद्या बॉडीला टच केलं मी, म्हणजे एखाद्या हॉट बॉडीला जर आपण ह्याला काय केलं, टच केलं, तर ऑटोमॅटिकली हीट ट्रान्सफर गॅसला होणार आणि गॅसला टेम्परेचर मिळालं की काय होणार आहे, त्याचं प्रेशर वाढणार आहे आणि ते प्रेशर किती झालं हे आपण इथल्या प्रेशर गेजच्या साहाय्याने आपण मेजर करू शकतो. दिस इज द प्रेशर गेज. प्रेशर गेज. ठीक आहे. म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे म्हणजे टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. बिकॉज प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय होणार आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असणार आहे. म्हणजे टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढतं, टेम्परेचर कमी झालं की प्रेशर कमी होतं. तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर मध्ये थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी काय असणार आहे, प्रेशर. दॅट इज चेंज इन टेम्परेचर प्रोड्युसेस चेंज इन द प्रेशर. ठीक आहे. आता पुन्हा एकदा बघा, इथं 3 गोष्टी असणार आहेत. P0 इज द प्रेशर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा जो कंटेनर विथ गॅस जो आहे, गॅस जो आहे तो 0 डिग्री सेल्सिअसला ठेवायचा, प्रेशर मेजर करायचं. त्याच्यानंतर P100 म्हणजे प्रेशर ॲट 100 डिग्री सेल्सिअस मेजर करायचं. या 2 गोष्टी मिळाल्या. ओके, ठीक आहे. आता काय करायचं आहे, समजा एक पर्टिक्युलर टेम्परेचर मेजर करायचं आहे, तर हा कंटेनर अलॉंग विथ गॅस त्या टेम्परेचरला ठेवायचा, म्हणजे त्या टेम्परेचरला टच करायचा. सो ऑटोमॅटिकली काहीतरी प्रेशर ॲट दॅट टेम्परेचर काहीतरी येणार आहे. तर ते टेम्परेचर पुन्हा एकदा कसं फाइंड आउट करणार बघा. दॅट टेम्परेचर इज PT minus P0 divided by P100 minus P0 into 100. Very simple. So this is the temperature, that unknown temperature. Okay. तर या पद्धतीनं हे आपण टेम्परेचर मेजरमेंट बाय युझिंग कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर करू शकतो. आता जनरली याच्यामध्ये गॅसेस कुठले कुठले वापरले जातात, तर याच्यामध्ये गॅसेस असतात हायड्रोजन फ्रॉम -200 to 500. ओके, गॅसेस कुठले वापरले जातात, फर्स्ट आहे हायड्रोजन. इट इज जनरली युज्ड फ्रॉम -200 to 500 degree Celsius. Okay, helium, it can be used below -200 degree Celsius. And nitrogen gas वापरू शकतो above 1200 degree Celsius. म्हणजे त्या गॅसेसच्या प्रॉपर्टीनुसार ते जे गॅसेस आहेत ते डिफरंट टेम्परेचरला आपण यूज करू शकतो. सो कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅसमध्ये हायड्रोजन, हिलियम किंवा नायट्रोजन हे गॅसेस आपण यूज करू शकतो अकॉर्डिंग टू द टेम्परेचर मेजरमेंट. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर आहे. त्याच पद्धतीनं कॉन्स्टंट प्रेशर गॅस थर्मोमीटर देखील असतो. नेक्स्ट थर्ड टाइप इज कॉन्स्टंट प्रेशर गॅस थर्मोमीटर. ओके, कॉन्स्टंट प्रेशर गॅस थर्मोमीटर. आता कॉन्स्टंट प्रेशर गॅस थर्मोमीटर म्हणजे काय, या ठिकाणी प्रेशर इज अ कॉन्स्टंट. म्हणजे ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय होणार, ऍट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ एनी गॅस काय होणार आहे, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, टेम्परेचर आहे. व्हॉल्यूम काय येणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग आता इथं काय करावं लागेल बघा, म्हणजे या पद्धतीनं व्हॉल्यूम मेजर करावं लागेल आपल्याला. डिफरंट टेम्परेचरला व्हॉल्यूम किती आहे. सपोज Ph0 is the volume at 0 degree Celsius. After that V100 is the volume of gas at 100 degree Celsius. ठीक आहे, 0 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस. आता एखादं टेम्परेचर मेजर करायचं आहे, त्या टेम्परेचरला व्हॉल्यूम किती आहे बघायचं त्या गॅसचं. ठीक आहे, ऍट T डिग्री सेल्सिअस. तर ते T डिग्री सेल्सिअस टेम्परेचर किती येणार आहे, T इज इक्वल टू दॅट इज Vt minus V0 डिवायडेड बाय V100 minus V0 इंटू काय येणार आहे, 100 येणार आहे. हे फॉर्म्युले लक्षात येतात का बघा, याच्यामध्ये काय डाऊट असला तर विचारा, खूप इझी पार्ट आहे हा. ओके,
सो वन्स अगेन 0 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस आणि त्या पर्टिक्युलर टेम्परेचरचा असणारा व्हॉल्यूम ऑफ गॅस हे तुम्हाला दिलं जाईल. And based on that, you can measure the temperature, that particular temperature. Okay. Next आहे that is resistance thermometer. Resistance thermometer. आता रेजिस्टन्स थर्मोमीटर मध्ये रेजिस्टन्स ही काय असणार आहे, तुमची थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी असणार आहे. रेजिस्टन्स इज द थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. म्हणजे इथं टेम्परेचर चेंज झाला की अनेक असे सबस्टन्सेस आहेत की ज्यांचा टेम्परेचर चेंज झाला की रेजिस्टन्स चेंज होतो. ओके. तर याच्यामध्ये लक्षात घ्या आता काय होणार, वन्स अगेन टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी काय करावं लागेल, रेजिस्टन्स ऍट 0 डिग्री सेल्सिअस मेजर करावं लागेल. त्याच्यानंतर रेजिस्टन्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस मेजर करावं लागेल, दॅट इज R100. आणि आता T डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर मेजर करायचं आहे त्या टेम्परेचरला रेजिस्टन्स किती आहे हे मेजर करावं लागेल. अँड वन्स अगेन दॅट टेम्परेचर T इज इक्वल टू काय येणार आहे, रेजिस्टन्स ऍट T डिग्री सेल्सिअस मायनस रेजिस्टन्स ऍट 0 डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऍट 100 मायनस रेजिस्टन्स ऍट 0 इंटू 100 डिग्री सेल्सिअस. तर या पद्धतीने डिग्री सेल्सिअस मध्ये ते तुमचं टेम्परेचर येणार आहे. Now let's see one example related to question related to this. A resistance thermometer has resistance 95.2. Resistance किती दिलाय 95.2 at ice point. Ice point म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसचा रेजिस्टन्स दिलाय. And 138.6 at steam point म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसचा रेजिस्टन्स दिलाय. ठीक आहे. What resistance would be obtained if actual temperature is 27 डिग्री सेल्सिअस. तर 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर असेल तर त्यावेळेचा रेजिस्टन्स किती असणार आहे, क्वेश्चन मार्क. तर आपला फॉर्म्युला काय आहे, T डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजे काय असणार आहे, रेजिस्टन्स ऍट T डिग्री सेल्सिअस मायनस रेजिस्टन्स ऍट 0 डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऍट 100 मायनस रेजिस्टन्स ऍट 0 इंटू 100. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू जस्ट प्लेस करायच्या आहेत. ओके. सो दॅट टेम्परेचर इज गिवन ॲज 27. RT किती आहे काढायचा आहे, R0 95.2, R100 138.6 मायनस 95.2 इंटू 100. या पद्धतीने या व्हॅल्यू सगळ्या येणार आहे. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला रेजिस्टन्स ऍट T डिग्री सेल्सिअस मिळेल. हे कॅल्क्युलेशन करा. ओके. सो इट शुड कम 106.92. 106.92. ओके, 106.92. Okay, next type of thermometer. Okay, next type of thermometer आपल्याला बघायचं आहे आता. Next type of thermometer number 5 is the thermoelectric thermometer. Okay, thermoelectric thermometer. Thermoelectric thermometer. आता थर्मोइलेक्ट्रिक थर्मोमीटर म्हणजे काय, तर थर्मोइलेक्ट्रिक थर्मोमीटर म्हणजे काय, तर इट बेस्ड ऑन द thermoelectric effect. It is based on the property of thermoelectric effect. Thermoelectric effect. ओके. थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, याच्यामध्ये एक थर्मोकपल वापरलं जातं. तर थर्मोकपल म्हणजे काय, इट इज द when two wires of different materials are joined the end to end, it is called as thermocouple. याला काय म्हणतो आपण, थर्मोकपल असं म्हणतो. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक वायर कॉपरची घ्यायची
आणि दुसरी वायर फॉर एक्झाम्पल आयर्नची घ्यायची आहे, कॉपर आणि आयर्न किंवा डिफरंट मटेरियल्स असतात थर्मोकपलमध्ये. एक एक्झाम्पल म्हणून सांगायला लागलोय. तर याच्यामध्ये 2 वायर घ्यायच्या, कॉपर आणि आयर्न, आणि या 2 वायर एंड टू एंड जॉईन करायच्या. ठीक आहे. आणि त्याचबरोबर काय करायचं आहे, इथं मध्ये एक गॅल्व्हॅनोमीटर जोडायचं आहे, गॅल्व्हॅनोमीटर. आता एक जंक्शन जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअसला ठेवायचं आणि दुसरं जंक्शन जे आहे ते फॉर एक्झाम्पल T डिग्री सेल्सिअसला ठेवायचं. बघा, एक जंक्शन म्हणजे एक पॉइंट ऑफ जॉईनिंग जो आहे तो 0 डिग्री सेल्सिअस आणि दुसरा T डिग्री सेल्सिअसला ठेवल्यानंतर काय होतं, इथं EMF जनरेट होतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ओके, याला काय म्हणायचं, थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणायचं. हे काय सांगतोय लक्षात येते, थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये काय होतं, हीट इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिसिटी. मी काय सांगतोय लक्षात येत आहे, थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये हीटचं कन्व्हर्जन डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी मध्ये होते. म्हणजे हीटचं डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी कशाचा वापर करतो आपण, थर्मो कपलचा वापर करतो. ठीक आहे. थर्मोकपल म्हणजे काय, 2 वायर्स असतात डिसिमिलर मेटलच्या, ज्या एंड टू एंड आपण जॉईन केलेल्या आहेत, त्याला म्हणायचं थर्मोकपल. ओके, पुन्हा एकदा सुरुवातीपासून ऐका. थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर म्हणजे काय, तर हा थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे, किंवा थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट ही थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी इथं वापरली जाते. थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटरमध्ये थर्मोकपलचा वापर केला जातो. कशाचा, थर्मोकपलचा. थर्मोकपल म्हणजे काय, व्हेन वायर्स ऑफ 2 डिसिमिलर मेटल्स आर जॉईन्ड एंड टू एंड. ओके, 2 डिसिमिलर मेटलच्या वायर एंड टू एंड जॉईन केल्या तर त्याला काय म्हणतो आपण, थर्मोकपल असं म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि थर्मोकपलची प्रॉपर्टी काय बघा, थर्मोकपलला 2 जंक्शन असणार आहेत. एक जंक्शन 0 डिग्री सेल्सिअसला ठेवायचं, दुसरं जंक्शन T डिग्री सेल्सिअसला ठेवलं तर इथं काय होणार आहे, EMF जनरेट होतो. या इथं गॅल्व्हॅनोमीटर आपण बसवलेला आहे, गॅल्व्हॅनोमीटर त्या वायरमध्ये, कॉपर वायरमध्ये. तर इथं काय होतो, EMF जनरेट होतो आणि हे टेम्परेचर वाढेल तसं हा EMF वाढत जातो. ठीक आहे. तर इथं देखील आपण तीच प्रॉपर्टी वापरायची आहे. सुरुवातीला 0 डिग्री सेल्सिअसचा EMF बघायचा, नंतर 100 डिग्री सेल्सिअसचा EMF बघायचा आणि मग T डिग्री सेल्सिअसचा EMF आपण काढू शकतो. So इथं टेम्परेचर T is equal to EMF at T degree Celsius minus EMF at 0 degree Celsius divided by EMF at 100 minus EMF at 0 into 100. ही इथं आपण प्रॉपर्टी वापरू शकतो. हा फॉर्म्युला इथं वापरू शकतो. थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर लक्षात आला का बघा, काय डाऊट आहे का थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर मध्ये? थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर मध्ये एवढंच लक्षात ठेवा, एखाद्या वेळी थिअरॉटिकल क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो, MCQ येऊ शकतो. कुठला इफेक्ट याच्यामध्ये वापरला जातो, थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट वापरला जातो. याच्यामध्ये कुठलं डिव्हाइस वापरलं जातं, तर थर्मोकपल नावाचं डिव्हाइस इथं वापरलं जातं. थर्मोकपल म्हणजे काय असतं, वायर्स ऑफ 2 डिसिमिलर मेटल्स जॉईन्ड एंड टू एंड. आणि थर्मोकपल मध्ये काय होतं, डायरेक्टली हीटचं इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्जन होतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज रेडिएशन थर्मोमीटर, which are also called as pyrometer. Okay, pyrometers किंवा पायरोमीटर किंवा याला काय म्हटलं जातं, रेडिएशन थर्मोमीटर असं म्हटलं जातं, रेडिएशन थर्मोमीटर. आता पायरोमीटर किंवा रेडिएशन थर्मोमीटर मध्ये काय केलं जातं, तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इमिटेड ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर, दिस थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी इज युज्ड. ओके, कारण इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, हे बघा, प्रत्येक बॉडी सर्टन टेम्परेचरला असताना काय करते, रेडिएशन्स बाहेर टाकते. कुठली रेडिएशन, इन्फ्रारेड रेडिएशन बाहेर टाकते. आणि इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन जे आहे ते कशावर डिपेंड असणार आहे, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन डिपेंड्स ऑन, intensity of radiation depends on temperature. So intensity of radiation नावाची थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी तर वापरली जाते. म्हणजे टेम्परेचर वाढत जाईल तसं इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन म्हणजे बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची इंटेन्सिटी काय होते, वाढत 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 जाते, टेम्परेचर वाढत जाईल तसं. ओके, सो वन्स अगेन इथं काय करावं लागेल आपल्याला, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ऍट 100 डिग्री सेल्सिअस मेजर करावं लागेल.
त्यांच्यात तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ॲट 0 डिग्री सेल्सिअस मेजर करावं लागेल. अँड दॅट टेम्परेचर कॅन बी मेजर्ड ॲज इंटेन्सिटी ॲट दॅट टेम्परेचर मायनस इंटेन्सिटी ॲट 0 डिवायडेड बाय इंटेन्सिटी ॲट 100 मायनस इंटेन्सिटी ॲट 0 इंटू 100. या पद्धतीने हा फॉर्म्युला वापरू शकतो. सो पायरोमीटर किंवा रेडिएशन थर्मोमीटर जो आहे इट इज अ नॉन कॉन्टॅक्ट टाइप ऑफ थर्मोमीटर आहे. म्हणजे इथला कुठलाही ज्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचं आहे त्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी इथं फिजिकल कॉन्टॅक्ट करावा लागत नाही. फक्त त्या बॉडीकडून येणारे जे रेडिएशन्स आहेत त्या रेडिएशनची फक्त इंटेन्सिटी मेजर केली जाते आणि त्याच्यावरून त्याचं टेम्परेचर फाइंड आउट केलं जातं. ओके, सो दॅट इज द पायरोमीटर ऑर रेडिएशन थर्मोमीटर. म्हणजे व्हेरी व्हेरी हाय टेम्परेचर असणाऱ्या ज्या बॉडीज आहेत, व्हेरी हाय टेम्परेचरच्या बॉडी, त्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण पायरोमीटर्सचा वापर करतो. ओके, कारण काही वेळेला लक्षात घ्या, बॉडीज एवढ्या हाय टेम्परेचरला असतात की तिथं थर्मोमीटर जर टच केला तर तो मेल्ट होऊ शकतो. एवढ्या हाय टेम्परेचरला बॉडी असतात आणि त्या बॉडी व्हेरी इंटेन्स रेडिएशन बाहेर टाकत असतात. तर त्या रेडिएशनची इंटेन्सिटी मेजर करून काय करू शकतो आपण, टेम्परेचर मेजर करू शकतो. सो जनरली पायरोमीटर जे आहेत ते व्हेरी हाय टेम्परेचर मेजर करण्यासाठी वापरलं जातात किंवा नॉर्मल टेम्परेचर मेजर करण्यासाठी देखील पायरोमीटर आपण वापरू शकतो. पायरोमीटरचं एक चांगलं एक्झाम्पल तुम्ही आता सध्याच्या पिरियडमध्ये बघताय. पायरोमीटर, रेडिएशन थर्मोमीटरचं माहित आहे ना तुम्हाला. आता सध्या अनेक ठिकाणी कोरोनाचं इन्फेक्शन चालू असल्यामुळं टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी काय करतात, ते एक इन्स्ट्रुमेंट असतं बघा. इन्स्ट्रुमेंट तुमच्या स्किनवर काय केलं जातं, टुवर्ड स्किन काय केलं जातं, प्रोजेक्ट केलं जातं ते, बरोबर आहे ना. तर हे देखील एक रेडिएशन थर्मोमीटर किंवा पायरोमीटर आहे. लक्षात घ्या, तुमच्या स्किनमधून तुमची स्किन पर्टिक्युलर टेम्परेचरला असणार आहे आणि त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला असतानाच रेडिएशन्स बाहेर टाकते. कुठले इन्फ्रारेड रेडिएशन जे आपल्याला दिसत नाहीत. तर ते इन्फ्रारेड रेडिएशनची इंटेन्सिटी किती आहे हे काय करतं, ते पायरोमीटर मेजर करतं. ओके, दॅट इज द रेडिएशन थर्मोमीटर. सो रेडिएशन थर्मोमीटरचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे हे जे आपण कॉन्टॅक्टलेस थर्मोमीटर वापरतोय सध्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी, दॅट इज द पायरोमीटर. ओके, दिस इज नंबर 6. नंबर 7 is vapor pressure thermometer. Vapor pressure thermometer. आता एखाद्या लिक्विडचं व्हेपर प्रेशर जे आहे ते कशावर डिपेंड असतं, टेम्परेचरवर डिपेंड असतं. सो वन्स अगेन व्हेपर प्रेशर इज अ थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी, सो दॅट कॅन बी यूज टू मेजर द टेम्परेचर. आता इथं फॉर्म्युला लिहायची काही गरज नाही, सेम फॉर्म्युला असणार आहे. आपल्याला 100 डिग्री सेल्सिअसचं व्हेपर प्रेशर, 0 डिग्री सेल्सिअसचं व्हेपर प्रेशर आणि आणखी आदल्यामधल्या कुठल्या तरी टेम्परेचरचं व्हेपर प्रेशर माहित असेल तर काय होणार आहे, त्या पद्धतीने ही प्रॉपर्टी आपण वापरू शकतो. ओके, हा फॉर्म्युला दॅट इज प्रेशर T minus pressure 0 divided by pressure 100 minus pressure 0 into 100 is equal to temperature. So vapor pressure thermometers are also there. After that, thermochromatic thermometers. Thermochromatic thermometers. थर्मोक्रोमॅटिक थर्मोमीटर्स. आता थर्मोक्रोमॅटिक थर्मोमीटर म्हणजे काय, देर आर थर्मोक्रोमॅटिक लिक्विड्स. देर आर लिक्विड्स, ओके, विच आर कॉल्ड एज थर्मोक्रोमॅटिक लिक्विड्स. आणि हे लिक्विड काय करतात, डिफरंट टेम्परेचरला त्यांचा डिफरंट कलर्स चेंज करतात. लक्षात येते काय बघा. सो हिअर इन केस ऑफ थर्मोक्रोमॅटिक लिक्विड्स आपण काय करणार आहे, कलर इज युज्ड ॲज अ थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. कलर लक्षात येते, कारण असे काही लिक्विड्स आहेत की जे टेम्परेचर चेंज झालं की त्यांचा कलर हळूहळू काय करतात, चेंज करतात. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं त्याचा कलर बघून आपण कुठला कलर बघू आहे हे बघून आपण त्याचं टेम्परेचर किती आहे हे सांगू शकतो. ठीक आहे. सो थर्मोक्रोमॅटिक थर्मोमीटर युजेस थर्मोक्रोमॅटिक लिक्विड्स. ओके, सो these liquids, thermochromatic liquids changes color with the temperature. परंतु याचं लिमिटेशन काय आहे, एका लिमिटेड रेंजवरच हा आपण थर्मोक्रोमॅटिक थर्मोमीटर वापरू शकतो. एक्झाम्पल या लिक्विडचे आहेत टायटेनियम डायऑक्साईड अँड झिंक ऑक्साईड. ओके, की जे रूम टेम्परेचरला व्हाईट कलरचे असतात
आणि हीट केल्यानंतर ते थोडेसे येलो कलरकडे चेंज होतात. आणि येलो कलर किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार त्याचं टेम्परेचर जे आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, सो टायटॅनियम डायऑक्साइड अँड झिंक ऑक्साइड नावाचे जे लिक्विड्स आहेत ते काय आहेत? थर्मोक्रोमॅटिक लिक्विड्स आहेत. टायटॅनियम डायऑक्साइड, डायऑक्साइड and zinc oxide. Okay, so these are the thermochromatic liquids. So in this way there are different types of thermometers. Most commonly त्याच्यातला आहे लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर. लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर म्हणजे कुठला? आपला जो मर्क्युरी थर्मोमीटर आहे तो आपण मोस्टली यूज करतोय. आणि सध्याच्या काळामध्ये आपण पायरोमीटर पण जास्त यूज करतोय. पायरोमीटर. आता याचे काही एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल 14.7. In 14.7, okay, next. Example 14.7. Pressure of a gas filled in a bulb of constant volume gas thermometer are 66 centimeter and 88 centimeter. Pressure चे व्हॅल्यू दिलेत बघा. 66 centimeter and 88 centimeter of mercury. हे आहे pressure at 0 degree Celsius and this is the pressure at 100 degree Celsius. When the bulb is immersed in a liquid placed in a vessel, its pressure is 82.5. आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला प्रेशर दिलेला आहे 82.5 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. प्रेशर इज मेजर्ड इन MM ऑफ मर्क्युरी हे तुम्हाला किंवा सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कॅल्क्युलेट टेम्परेचर ऑफ द लिक्विड. तर ते टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. व्हेरी सिंपल फॉर्म्युला. प्रेशर ॲट T degree Celsius minus pressure at 0 degree Celsius divided by pressure at 100 minus pressure at 0 into 100. So this is that temperature. So T degree Celsius प्रेशर म्हणजे किती आहे? 82.5 minus 66 divided by 88 minus 66 into 100. Okay, so this is coming to be 26.5 divided by, बरोबर आहे ना, divided by 22, सॉरी 16.5 येणार ना हे. 16.5 divided by 22 into 100. Okay, so this calculation is to be required to be done, and this is coming to be 75 degree Celsius. 75 degree Celsius. Very simple problem. Next is 14.8. Following observations were recorded on a platinum resistance thermometer. एक प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मोमीटर आहे आणि ऑब्झर्वेशन्स या पद्धतीने आहेत. रेजिस्टन्स ॲट मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हणजे रेजिस्टन्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस दिलाय 3.70 ओहम. रेजिस्टन्स ॲट बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, सॉरी मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हणजे 0 ना, सॉरी हां, रेजिस्टन्स ॲट मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसचा दिलाय. त्याच्यानंतर रेजिस्टन्स ॲट बॉइलिंग पॉइंट किती दिलाय? बॉइलिंग म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसचा रेजिस्टन्स 4.71 ओहम. अँड रेजिस्टन्स ॲट T डिग्री सेल्सिअस, T डिग्री सेल्सिअसला रेजिस्टन्स दिलाय, रेजिस्टन्स ॲट T डिग्री सेल्सिअस तो दिलेला आहे 5.29 ओहम. तर ते टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ दॅट टेम्परेचर. सो T इज इक्वल टू RT minus R0 divided by
R100 minus R0, okay, into 100. So RT किती आहे 5.29 minus 3.70 divided by 4.71 minus 3.70 into 100. So this calculation is required to be done. आणि हे न्यूमरेटरला व्हॅल्यू किती येणार आहे, दॅट इज 1 पॉइंट किती येणार 5.29 1.59 येतं न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला 1.01 into 100. Okay, so this temperature is coming to be 157.4 degree Celsius. 157.4 degree Celsius. Okay, next check point 14.1 देखील सॉल्व्ह करूया. 14.1 दिस इज चेक पॉइंट. तर त्याच्यामध्ये फर्स्ट काय बघा, तर डिव्हाइस यूज टू मेजर टेम्परेचर इज, टेम्परेचर मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याला काय म्हणतो आपण, थर्मोमीटर. सो आन्सर इज बी. ऑन विच ऑफ द फॉलोइंग स्केल द स्केल ऑफ द टेम्परेचर इज नेव्हर निगेटिव्ह. कुठल्या स्केलवर टेम्परेचर कधीही निगेटिव्ह नसतं, अँड दॅट इज द केल्विन स्केल. ओके, केल्विन स्केलवर टेम्परेचर निगेटिव्ह कधीही नसतं. केल्विन स्केलवर मिनिमम 0 टेम्परेचर आहे, 0 पेक्षा खाली टेम्परेचरच नसतं. देर इज नो टेम्परेचर बिलो 0 केल्विन. सो ओके, हे लक्षात ठेवा. आन्सर येणार आहे डी. द डिफरन्स ऑफ टेम्परेचर ऑफ 25 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू डिफरन्स ऑफ, हे बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलंय, डिफरन्स ऑफ टेम्परेचर दिलाय किती, 25 डिग्री सेल्सिअस दिलाय, म्हणजे सेल्सिअस स्केलवर. तर तो डिफरन्स ऑफ टेम्परेचर फॅरनहाइट स्केलवर किती येणार आहे, डिफरन्स ऑफ टेम्परेचर डिग्री फॅरनहाइट मध्ये किती येणार आहे. आता डिफरन्स ऑफ टेम्परेचर एका स्केलमधून दुसऱ्या स्केलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय फॉर्म्युला सांगितलाय मी, स्लोप न मल्टिप्लाय करावं लागतंय, माहिती आहे ना. स्लोप, डिफरन्स ऑफ टेम्परेचर हे वन टेम्परेचरचं सेकंड टेम्परेचर मध्ये कन्व्हर्जन नाहीये, लक्षात घ्या. एका डिफरन्स ऑफ टेम्परेचरचं कन्व्हर्जन दुसऱ्या डिफरन्स ऑफ टेम्परेचर मध्ये करायचं आहे, तर त्यावेळी हे लक्षात ठेवावं लागेल असले प्रॉब्लेम. स्लोप न मल्टिप्लाय करावं लागतं. तर स्लोप किती असतो, 9/5 असतो स्लोप. सो फॅरनहाइट मधलं डिफरन्स ऑफ टेम्परेचर इन फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 इंटू डिफरन्स ऑफ टेम्परेचर इन 25. सो आन्सर काय येणार आहे 45 डिग्री फॅरनहाइट येणार. इथं जर असं सांगितलं असतं 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाइट, तर आपण जो पहिला फॉर्म्युला आहे ना, दॅट इज 25 मायनस 0 अपॉन 100 मायनस 0 इज इक्वल टू F minus 32 divided by 180 minus 32, हा फॉर्म्युला आपण वापरला असता. ओके, लक्षात येत आहे. परंतु डिफरन्स ऑफ टेम्परेचर एका स्केलचं दुसऱ्या स्केलमध्ये डिफरन्स ऑफ टेम्परेचर काढायचं असेल तर काय करायचं असतं, डिफरन्स इन फॅरनहाइट इज इक्वल टू स्लोप इंटू डिफरन्स इन डिग्री सेल्सिअस. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा जरा. म्हणजे कुठल्याही एका स्केलचं दुसऱ्या स्केलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, किंवा डिफरन्स इन फॅरनहाइट इज इक्वल टू स्लोप म्हणजे काय, डिव्हिजन्स डिवायडेड बाय डिव्हिजन्स इंटू डिग्री सेल्सिअस, हे लक्षात ठेवलं तरी चालेल. आता फॉर एक्झाम्पल डिग्री सेल्सिअस मध्ये डिव्हिजन किती आहेत, 100 आहेत, आणि फॅरनहाइट स्केलमध्ये डिव्हिजन्स किती आहेत, 180 आहेत, इंटू चेंज इन टेम्परेचर ऑफ डिग्री सेल्सिअस, असा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. स्लोप किंवा डिव्हिजनचा रेशो, म्हणजे हे केलं तर काय येणार आहे 5/9 सॉरी 9/5 यायला पाहिजे ना, हे उलट झालं, डिव्हिजन्स 180 डिवायडेड बाय 100 व्हायला पाहिजे, सॉरी 180 डिवायडेड बाय 100. सो आन्सर येणार आहे 45, 180 डिवायडेड बाय 100.
ओके. सो 5/9 इंटू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस. तर फॅरनाईट स्केल आणि केल्विन मध्ये डिफरन्स साठी 9/5 हा फॅक्टर असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर इन फॅरनाईट स्केल काढायला सांगितलंय. हा क्वेश्चन नंबर 3 झाला. आता क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलंय? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर इन फॅरनाईट स्केल किती असेल? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर इन फॅरनाईट स्केल म्हणजे एका स्केलचं दुसऱ्या स्केलमध्ये थोडक्यात कन्व्हर्जन करायचं आहे. आता ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय? -273 डिग्री सेल्सिअस ना. म्हणजे थोडक्यात -273 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती डिग्री फॅरनाईट येणार आहे, असा क्वेश्चन आहे. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस माहित आहे ना. आता बघा, -273 - 0 डिवायडेड बाय 100 - 0 इज इक्वल टू काय येणार आहे? F - 32 डिवायडेड बाय 180 नव्हे 212 - 32 हे 180 यायला पाहिजे ना. सो -273 ओके डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू F - 32 डिवायडेड बाय 180 म्हणजे हे येणार 9/5 इंटू -273 कारण 180 इकडे जाणार. 180/100 म्हणजे 9/5 येणार ना. सो 9/5 इंटू -273 इज इक्वल टू F - 32. आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे 9/5 - 232 आणि त्याच्यामध्ये प्लस किती होणार आहे? परत 32 होणार. म्हणजे आन्सर किती येते बघा, 9 डिवायडेड बाय 5 इंटू -273 प्लस 32. तर हे आन्सर येत आहे -460. सो F ची व्हॅल्यू येते -460 येते डिग्री फॅरनाईट. -460 डिग्री फॅरनाईट. ओके, लक्षात येते का बघा? खूप इझी पार्ट आहे. थोडस फास्ट होत असेल तर काय करा, हा व्हिडिओ थोडासा रिपीट बघा. ओके, म्हणजे हे काय प्रॉब्लेम जे येतात ते सॉल्व्ह होतील सगळे प्रॉब्लेम्स. खूप इझी चॅप्टर आहे थर्मोमेट्री. याच्यातला कुठलाही प्रॉब्लेम एक्झाम मध्ये आला तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलंय बघा. द फ्रीजिंग पॉइंट ऑन थर्मोमीटर इज मार्क्ड ॲज -20. फ्रीजिंग पॉइंट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट काय आहे? म्हणजे लोअर फिक्स्ड पॉइंट काय आहे? -20 डिग्री सेल्सिअस आहे. दिस इज अ लोअर फिक्स्ड पॉइंट. अँड बॉइलिंग पॉइंट इज 130. म्हणजे अप्पर फिक्स्ड पॉइंट किती आहे त्या स्केलचा? 130 डिग्री सेल्सिअस आहे. 130 डिग्री फक्त म्हणले, सेल्सिअस वगैरे काय म्हटलेलं नाही. ओके, डिग्री. लोअर फिक्स्ड पॉइंट आहे म्हणजे आईस पॉइंट आहे -20 आणि स्टीम पॉइंट आहे +130. टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी ऑन दिस स्केल. टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी विचारलंय. टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्याला माहित आहे 34 डिग्री सेल्सिअस ऑन दिस स्केल. हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो वन्स अगेन फॉर्म्युला काय? या स्केलवरचं टेम्परेचर T फाइंड आउट करायचं आहे. मायनस याचा लोअर फिक्स्ड पॉइंट किती आहे? -20 डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस मध्ये 34 - 0 डिवायडेड बाय 100 - 0. बरोबर आहे ना? हा फॉर्म्युला आठवतोय का बघा? त्याच्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. लक्षात येते? अप्पर म्हणजे टेम्परेचर मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट हे दोन्ही साईडला आलं पाहिजे.
ओके, सो टी प्लस 20 डिवायडेड बाय काय येणार बघा, 130 प्लस 20 म्हणजे 150 येणार, इज इक्वल टू 34 डिवायडेड बाय 100 येणार आहे. सो टी प्लस 20 इज इक्वल टू 34 इंटू 150 डिवायडेड बाय 100. 0 0 कॅन्सल, 5 न डिवाइड करूया, 2 न डिवाइड करूया. सो टी प्लस 20 इज इक्वल टू काय होणार आहे, 51 येणार. सो दॅट टेम्परेचर टी इज 51 मायनस 20. 51 मायनस 20 म्हणजे काय येणार आहे, 31 येणार. 31 डिग्री येणार आहे. लक्षात आलं का बघा, 31 म्हणजे ज्या स्केलचा लोअर फिक्स्ड पॉईंट अप्पर फिक्स्ड पॉईंट दिलाय त्या स्केलवरचं टेम्परेचर काढायला सांगितलंय. त्या स्केलवर ह्युमन बॉडीचं टेम्परेचर किती दाखवलं जाईल, तर त्या स्केलवर 31 डिग्री सेल्सिअस ह्युमन बॉडीचं टेम्परेचर दाखवलं जाईल. आता या क्वेश्चन मध्ये 34 दिलंय, जे दिलंय ते आपण वापरणार आहे. ह्युमन बॉडी टेम्परेचर क्वेश्चन मध्ये गिवन आहे 34, जे गिवन आहे ते वापरावं लागेल. ऍक्च्युली ह्युमन बॉडीचं टेम्परेचर जरी 37 असलं तरी जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते वापरावं लागेल. ओके, त्याच्यानंतर ऍट व्हॉट टेम्परेचर डज द टेम्परेचर इन सेल्सिअस अँड फॅरनहाइट इक्वलाइज. हा प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे आपण. तर किती टेम्परेचरला डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर आणि फॅरनहाइट मधलं टेम्परेचर इक्वल होतंय, आठवतंय का बघा आन्सर, -40 ला -40 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू -40 डिग्री फॅरनहाइट असतं, बरोबर आहे ना. नेक्स्ट, फॉल्टी थर्मोमीटरचा देखील आपण एक प्रॉब्लेम बघितलेला आहे, तसंच इथं प्रॉब्लेम आहे. अ फॉल्टी थर्मोमीटर हॅज इट्स फिक्स्ड पॉइंट 5 and 95. 5 and 95 ला फॉल्टी थर्मोमीटरचे लोअर फिक्स्ड पॉइंट आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट मार्क केलेले आहेत. इफ द टेम्परेचर ऑफ द बॉडी ॲज शोन ऑन सेल्सिअस स्केल इज 40. आता 40 डिग्री सेल्सिअस स्केलवर 40 डिग्री हे टेम्परेचर आहे. तर टेम्परेचर शोन बाय फॉल्टी थर्मोमीटर म्हणजे ज्याचा लोअर फिक्स्ड पॉइंट 5 आहे आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट 95 आहे, त्या स्केलवर ते टेम्परेचर किती असेल. ओके, डिग्री सेल्सिअस मध्ये 40 आहे, तर 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे त्या स्केलवरचं टेम्परेचर किती हे फाइंड आउट करायला सांगितलंय. मग त्या स्केलचे रिलेटेड फॉर्म्युला काय येणार, T-5 डिवायडेड बाय 95 मायनस 5 इज इक्वल टू काय येणार आहे, सेल्सिअस मधलं काय येणार, 40 मायनस 0 डिवायडेड बाय 100 मायनस 0. ओके, मग काय होणार बघा, T-5 डिवायडेड बाय 90 इज इक्वल टू 40 डिवायडेड बाय काय येणार आहे, 100 येणार आहे. 0 0 कॅन्सल, हे येणार आहे 2/5. सो आता हे T-5 इज इक्वल टू 2/5 इंटू 90 होणार. सो T-5 इज इक्वल टू काय येणार आहे, 36 येणार. आणि T इज इक्वल टू 36 प्लस 5 म्हणजे काय येणार आहे, 41 येणार आहे. 41. तर जे करेक्ट टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे ते त्या फॉल्टी थर्मोमीटरवर किती दाखवणार, 41 डिग्री दाखवणार आहे. 41 डिग्रीज. नेक्स्ट, प्रॉब्लेम नंबर 8. प्रॉब्लेम नंबर 8. The temperature of body on Kelvin scale is found to be x Kelvin. टेम्परेचर जे आहे ते x केल्विन आहे. When it is measured by Fahrenheit thermometer, it is found to be x Fahrenheit. x Fahrenheit आहे म्हणजे x केल्विन इज इक्वल टू x Fahrenheit आहे. देन व्हॅल्यू ऑफ x इज म्हणजे थोडक्यात किती व्हॅल्यूला केल्विन मधलं आणि फॅरनाइट मधलं टेम्परेचर सेम असतं हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे प्रॉब्लेम. ओके, that is I think 574.25. okay, 574. The reading of air thermometer at 0 degree Celsius and 100 degree Celsius. एक एअर थर्मोमीटर आहे आणि 0 डिग्री सेल्सिअसला, क्वेश्चन नंबर 9 बघा, म्हणजे थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीचा क्वेश्चन आहे. 0 डिग्री सेल्सिअसला आहे, काय दिलंय, प्रेशर दिलेत, प्रेशरच्या व्हॅल्यू दिलेत 0 डिग्री सेल्सिअसला आणि 100 डिग्री सेल्सिअसला.
तर 0 डिग्री सेल्सिअसला प्रेशर किती दिलेला आहे 50 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी आणि 100 डिग्री सेल्सिअसचं प्रेशर दिलंय 75 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. ओके, तर टेम्परेचर ऍट विच रिडिंग इज, आता रिडिंग इज 80 सेंटीमीटर. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला ओके प्रेशर किती होत आहे 80 सेंटीमीटर होत आहे. तर ते टेम्परेचर फाइंड आउट करायला सांगितलंय, टेम्परेचर. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला आठवतो ना, दॅट टेम्परेचर T इज इक्वल टू PT मायनस P0 डिवायडेड बाय P100 मायनस P0 इंटू 100, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीचा फॉर्म्युला. सो 80 मायनस 50 डिवायडेड बाय 75 मायनस 50 इंटू 100 होणार इथं. ओके, म्हणजेच किती होणार आहे, दॅट इज 30 डिवायडेड बाय 25 इंटू 100 होणार. म्हणजे किती होणार आहे 120 डिग्री सेल्सिअस. 120 डिग्री सेल्सिअस. ओके, व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आला की लक्षात घ्या हा फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे. xt मायनस x0 डिवायडेड बाय x100 मायनस x0 इंटू 100. ओके, नेक्स्ट चेक पॉइंट मधला 10th प्रॉब्लेम. रीडिंग ऑफ ए बाथ म्हणजे काय असतं, एक लिक्विड असणार आहे, लक्षात घ्या. रीडिंग ऑफ ए बाथ ऑन सेल्सिअस अँड फॅरनहाइट थर्मोमीटर्स आर इन रेशो 2:5. म्हणजे सेल्सिअस आणि फॅरनहाइट च्या टेम्परेचरचा रेशो 2/5 आहे. 2/5. द टेम्परेचर ऑफ बाथ इज, तर त्या बाथचं टेम्परेचर किती असेल. ऑप्शन्स डिग्री सेल्सिअस मध्ये दिले. डिग्री सेल्सिअस मध्ये हे बघा, एकाच बाथ किंवा बॉडी आपण कन्सिडर करूया. एकाच बॉडीचं टेम्परेचर सुरुवातीला सेल्सिअस मध्ये मेजर केलं आणि नंतर फॅरनहाइट मध्ये मेजर केलं आणि त्या टेम्परेचरचा रेशो इथं किती आलाय 2/5 आलाय. तर त्या बॉडीचं टेम्परेचर किती असेल. आता बघा, सेल्सिअस टू फॅरनहाइट कन्व्हर्जनचा फॉर्म्युला कसा वापरणार, C मायनस 0 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू F मायनस 32 डिवायडेड बाय 180. हा फॉर्म्युला तर आठवतोय, C मायनस 0 डिवायडेड बाय 100 मायनस 0 F मायनस 32 डिवायडेड बाय 200 मायनस 32. हा तर फॉर्म्युला आपला बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता आपल्याला ही C चीच व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये त्या बॉडीचं टेम्परेचर पण माहिती पाहिजे. म्हणजे F ला रिप्लेस करूया ना. ओके, F ला रिप्लेस करूया. तर C बाय 100 किंवा दोन्ही साईडचं काय करतो आता इथं कॅन्सलेशन करतो. किती ना इथं किती येणार आहे 0 0 कॅन्सल, 2 ने डिवाइड केल्यावर इथं C/5. F च्या ठिकाणी काय लिहिणार 5/2C लिहिणार. 5/2C, कारण C/F 2/5 आहे. ओके, सो F इज इक्वल टू काय येणार आहे 2/5 LHS ला लिहिलं तर 5/2C इज इक्वल टू F येणार. मायनस 32 डिवायडेड बाय काय येणार इथं 9 येणार. 5 9. ठीक आहे, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 9C is equal to 25/2C minus 5 into 32. Okay, 160. आता मायनस 160 ला LHS ला नेऊया म्हणजे प्लस 160 होणार. 25/2C मायनस 9C म्हणजे किती होणार 9 2 18 25 मायनस 18 म्हणजे 7/2C इज इक्वल टू 160 येणार. ओके, मग आता डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर किती येणार आहे 160 इंटू 2 डिवायडेड बाय 7 येणार. ओके, सो 160 इंटू 2 डिवायडेड बाय 7 ही व्हॅल्यू येते 45.71. 45.71 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे या टाईपचा प्रॉब्लेम देखील लक्षात आला का बघा. दोन स्केलवरच्या टेम्परेचर जे आहे त्याचा रेशो दिलाय आणि ते टेम्परेचर फाइंड आउट करायला सांगितलं. तर कन्व्हर्जनचा फॉर्म्युला लिहायचा आणि रेशो नुसार काय करायचं आहे एक कुठलं तरी C किंवा F रिप्लेस करायचं.
तर या पद्धतीनं 10th प्रॉब्लेम येणार आहे. ओके, याच्यानंतर आता नेक्स्ट पार्ट काय बघा. नेक्स्ट पार्ट इज द ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर अँड ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. Absolute, what do you mean by absolute zero and what do you mean by absolute temperature? Okay, next part. Absolute zero temperature म्हणजे काय ते अगोदर बघूया. ठीक आहे. आता आयडियल गॅस इक्वेशन काय बघा. आयडियल गॅस इक्वेशन इज दॅट PV इज इक्वल टू NRT. दिस इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन काय देतं, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांच्यामधलं रिलेशन देतं. N म्हणजे काय असतात, नंबर ऑफ मोल्स, आणि R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. N आणि R हे काय आहेत, एका पर्टिक्युलर गॅससाठी कॉन्स्टंट आहेत. ठीक आहे. सो PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, इथं टेम्परेचर येणार आहे. PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता सुरुवातीला कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस जर कन्सिडर केली, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये म्हणजे आयसोबारिक प्रोसेस, बरोबर आहे ना. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसला आयसोबारिक प्रोसेस असं म्हटलं जातं. प्रेशर देखील कॉन्स्टंट येणार आहे, म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, टेम्परेचर येणार, बरोबर आहे ना. व्हॉल्यूम इज डायरेक्ट, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असतं. म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये काय होतं, टेम्परेचर वाढत गेलं की व्हॉल्यूम वाढत जातं, टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम कमी कमी होत जातं. ठीक आहे. आता कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये म्हणजे प्रेशर आपण कॉन्स्टंट ठेवलं आणि टेम्परेचर काय केलं, कंटिन्युअसली आपण कमी करत आणलं. टेम्परेचर काय केलं, कंटिन्युअसली आपण कमी करत आणलं. ठीक आहे. तर काय होणार बघा. टेम्परेचर इज ग्रॅज्युअली डिक्रीज्ड. आता इथं बघा, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर याच्यामधला ग्राफ कसा असणार आहे, इट विल बी अ स्ट्रेट लाईन ग्राफ. ओके, म्हणजे सपोज ऑन एक्स ऍक्सिस देर इज अ टेम्परेचर अँड ऑन वाय ऍक्सिस देर इज अ व्हॉल्यूम. तर टेम्परेचर कमी कमी करत जाईल तसं व्हॉल्यूम कमी कमी होत जाणार आहे. अँड दिस ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. ओके, सो दिस ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. आता हा ग्राफ जो आहे तो ओरिजिन मधून पास होत नाही, ओरिजिन मधून पास होत नाही. तर व्हॉल्यूम म्हणजे हा जो ग्राफ आहे तो झिरोच्या वरून कुठं, म्हणजे व्हॉल्यूम फी जे आहे ते लक्षात घ्या, झिरो व्हॉल्यूम मधून पास होत नाही, म्हणजे ओरिजिन मधून पास होत नाही. तो वर त्याचा वाय इंटरसेप्ट काहीतरी येणार आहे, लक्षात घ्या. हा ग्राफ आपण कंटिन्युअसली पाठीमागे एक्सटेंड केला तर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, म्हणजे त्या गॅसचं जर लिक्विफिकेशन होत नसेल तर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला त्याचं व्हॉल्यूम काय होतंय, पूर्णपणे झिरो होतंय. पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात घ्या. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे अँड देअरफॉर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. एक आपण गॅस घेतला, दिस इज फॉर द गॅस, लक्षात घ्या. एक गॅस घेतला आणि त्या गॅसचं टेम्परेचर कंटिन्युअसली कमी केलं तर हा स्ट्रेट लाईन ग्राफ येणार आहे. ओके, हा गॅसचं टेम्परेचर कंटिन्युअसली कमी करत जायचं. कधीपर्यंत कमी करत जायचं, जोपर्यंत त्याचं व्हॉल्यूम पूर्णपणे झिरो होत नाही तोपर्यंत. ओके, इथं कंडिशन काय आहे, टेम्परेचर कमी करत असताना तो गॅस कधीही लिक्विफाय होत नाही, ही कंडिशन किंवा एझम्पशन त्याच्यामध्ये आहे. ओके, आता हाच ग्राफ आपण डिफरंट गॅसेस साठी काढला, डिफरंट गॅसेस, फॉर डिफरंट गॅसेस हा ग्राफ काढला तर इथं फरक काय होतोय, लक्षात घ्या. पुन्हा एकदा स्ट्रेट लाईन ग्राफच येतात, फक्त काय होणार आहे, त्यांचा स्लोप डिफरंट येतो. दिस इज द ग्राफ फॉर द डिफरंट गॅसेस. म्हणजे दिस इज फॉर एक्झाम्पल गॅस 1, गॅस 2, गॅस 3 अँड सो ऑन. आता कुठलेही जरी गॅसेस वापरले तरी व्हॉल्यूम म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम झिरो होण्यासाठी एकमेव टेम्परेचर, एकच टेम्परेचर लागतं, कुठलाही गॅस घ्या.
ओके. आणि ते जे टेम्परेचर आहे ते किती येतं -273.15 डिग्री सेल्सिअस येतं. हे टेम्परेचर किती येतं -273.15 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि हे जे टेम्परेचर आहे -273.15 डिग्री सेल्सिअस, या टेम्परेचरला काय म्हटलेलं आहे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हटलेलं आहे. या टेम्परेचरला काय म्हटलेलं आहे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. म्हणजे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर जे आहे ते किती असतं -273.15 डिग्री सेल्सिअस असतं. याच्या खालचं टेम्परेचर आपण मिळवू शकत नाही किंवा या टेम्परेचरच्या खाली टेम्परेचर आपण जाऊ शकत नाही आणि म्हणून याला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हटलं जातं. इथं आणखी एक कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आता ही झाली कॉन्स्टंट कुठली प्रेशर प्रोसेस. तसं कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस देखील बघूया. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. ठीक आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. आता व्हॉल्यूम देखील जर कॉन्स्टंट केलं तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर येणार. ओके. आणि पुन्हा एकदा मी आता ग्राफ काढला. ओके. कशामधला प्रेशर आणि टेम्परेचर मधला ग्राफ काढला. सपोज प्रेशर आणि टेम्परेचर मधला. पुन्हा एकदा टेम्परेचर काय करायचं आहे कमी कमी करत न्यायचं आहे टेम्परेचर. आता टेम्परेचर कमी करत नेल्यानंतर सपोज ऑन एक्स ऍक्सिस देर इज अ टेम्परेचर, ऑन वाय ऍक्सिस देर इज अ प्रेशर. टेम्परेचर कमी करत गेल्यानंतर प्रेशर कमी कमी होत जातं. पुन्हा एकदा आपण ऍझम्पशन असं म्हणतोय की कितीही प्रेशर कमी केलं तरी गॅस लिक्विफाय होत नाही असं आपण ऍझम्पशन करतोय. आता हे टेम्परेचर कमी करत न्यायचं आहे, कंटिन्युअसली कमी करत न्यायचं कधीपर्यंत जोपर्यंत त्याचं त्या गॅसचं प्रेशर पूर्णपणे झिरो होत नाही तोपर्यंत. ओके. तर या पद्धतीनं हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळणार आहे आणि प्रेशर झिरो होण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह टेम्परेचरला जावं लागेल. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या देखील खाली जावं लागेल. पुन्हा एकदा हा जर ग्राफ आपण डिफरंट गॅसेससाठी काढला, डिफरंट गॅसेससाठी, तर सगळ्या गॅसेसचा झिरो प्रेशरचा जो पॉइंट आहे लक्षात घ्या, झिरो प्रेशरचा पॉइंट, तो पॉइंट पुन्हा एकदा काय मिळतो गॅस कुठलाही असू दे पुन्हा एकदा आपल्याला तोच पॉइंट मिळणार आहे. ओके. वी गेट द सेम पॉइंट अगेन अँड अगेन. ओके. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस टेम्परेचर कमी करत गेल्यानंतर प्रेशर झिरो होण्यासाठी आपल्याला एका पर्टिक्युलर टेम्परेचरला रीच करावं लागतं आणि ते टेम्परेचर पुन्हा एकदा किती येतं -273.15 डिग्री सेल्सिअस येतं. ठीक आहे. वन्स अगेन दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. लक्षात येते. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये टेम्परेचर कमी करत गेल्यानंतर व्हॉल्यूम कमी कमी होत जातं आणि व्हॉल्यूम ऑफ द गॅस बिकम झिरो. तो गॅस मग कुठलाही असू दे, व्हॉल्यूम ऑफ द गॅस बिकम झिरो ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. किंवा पुन्हा एकदा कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये इफ टेम्परेचर इज ग्रॅज्युअली डिक्रीज्ड, प्रेशर देखील काय होतं ग्रॅज्युअली डिक्रीज होत जातं आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला वन्स अगेन प्रेशर काय होणार आहे पूर्णपणे झिरो होणार आहे. प्रेशर ऑफ द गॅस झिरो होणार. ते जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला काय म्हणायचं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हणायचं. ओके. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आणि या टेम्परेचरला ओके झिरो केल्विन टेम्परेचर असंही म्हटलं जातं. दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज झिरो केल्विन टेम्परेचर. लक्षात येते. म्हणजे या पद्धतीनं झिरो केल्विनची डेफिनेशन तयार केलेली आहे. दिस टेम्परेचर इज टर्म्ड ॲज ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आणि या टेम्परेचरच्या खालचं टेम्परेचर मिळवणं अजिबात पॉसिबल नाहीये. ओके. ठीक आहे. So this temperature is called as 0 Kelvin. So absolute zero temperature is called as 0 Kelvin. या टेम्परेचरच्या खालचे टेम्परेचर मिळवणं पॉसिबल नाहीये आणि त्याच्यामुळे केल्विन मध्ये निगेटिव्ह टेम्परेचर कधीही नसतं. ओके. सो निगेटिव्ह टेम्परेचर और नेगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर इज नॉट पॉसिबल ऑन द केल्विन स्केल. कारण याच्या खालचं टेम्परेचर याच्या खालच्या टेम्परेचरला आपण जाऊच शकत नाही. याच्या खालचं टेम्परेचर आपण मिळवू शकत नाही. आता याच्यानंतर केल्विन स्केल जरा बघूया. केल्विन स्केल.
आता केल्विन स्केल जी आहे ती काय आहे, सिंगल फिक्स्ड पॉइंट असणारी स्केल आहे. ओके, जनरली आतापर्यंत जे आपण स्केल बघितले त्याच्यामध्ये काय होता, लोअर फिक्स्ड पॉइंट आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट असे 2 पॉइंट त्या स्केलमध्ये डिफाईन केलेले होते आतापर्यंतचे, म्हणजे सेल्सिअस स्केल, फॅरनहाइट स्केल, रिमर स्केल किंवा रँकाइन स्केल. या ज्या स्केल आहेत त्याच्यामध्ये काय होते, 2 फिक्स्ड पॉइंट होते, अप्पर फिक्स्ड पॉइंट अँड लोअर फिक्स्ड पॉइंट. आता 2 फिक्स्ड पॉइंट असणाऱ्या स्केलचा प्रॉब्लेम काय आहे, तर त्याचे लोअर फिक्स्ड पॉइंट आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट जे आहेत ते 2 पॉइंट आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. एखाद्या पॉइंटमध्ये जरी थोडीशी मिस्टेक झाली तरी तुमची स्केल काय होऊ शकते, रॉंग होऊ शकते. आणि ते लोअर फिक्स्ड पॉइंट आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट प्रिसाइजली फाइंड आउट करणं किंवा प्रिसाइजली कंट्रोल करणं ही काय आहे, एक खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. आणि म्हणून काय केलेलं आहे, सिंगल फिक्स्ड पॉइंट असणारी जी स्केल आहे, ओके, की ज्याचं लोअर टेम्परेचर जे आहे ते नेहमी फिक्सच असतं, दॅट इज -273.15. ती स्केल जी आहे ती वापरलेली आहे. अँड दॅट स्केल इज कॉल्ड ॲज केल्विन स्केल. सो केल्विन स्केलमध्ये 2 पॉइंट आपल्याला फिक्स्ड पॉइंट डिफाईन करावे लागत नाही. ओके, केल्विन स्केलमध्ये काय असणार आहे, एकच फिक्स्ड पॉइंट असणार आहे अँड दॅट इज अ लोअर फिक्स्ड पॉइंट. आणि तो फिक्स्ड पॉइंट काय असणार आहे, -273.15 डिग्री सेल्सिअस किंवा त्याला 0 केल्विन असं म्हटलं जातं. ओके, सो केल्विन स्केलमध्ये लक्षात घ्या, इथं पॉइंट्स काय लक्षात ठेवायचे आहेत, इट हॅज ओनली वन फिक्स्ड पॉइंट. वन फिक्स्ड पॉइंट. केल्विन स्केलवर एकच फिक्स्ड पॉइंट असतो. ओके, त्याचबरोबर झिरो ऑफ दी स्केल, झिरो ऑफ केल्विन स्केल इज द लोएस्ट टेम्परेचर पॉसिबल. Lowest temperature possible, okay, which is termed as 0 Kelvin, and that is equal to -273.15 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि या केल्विन स्केलचे जे डिव्हिजन्स आहेत किंवा इंटरवल्स जे आहेत, दॅट इज इक्वल टू 1 डिग्री सेल्सिअस. इंटरवल्स ऑफ this scale equal to 1 डिग्री सेल्सिअस, सेम एज दॅट ऑफ द सेल्सिअस स्केल, 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 केल्विन इज इक्वल टू ऑलवेज काय असतं, म्हणजे इंटरवलच्या बाबतीत म्हणतोय आपण किंवा डिफरन्सच्या बाबतीत, म्हणजे 1 केल्विन राईज इज ऑलवेज इक्वल टू 1 डिग्री राईज असणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, 1 डिग्री राईज इन टेम्परेचर इज इक्वल टू 1 केल्विन राईज इन टेम्परेचर. 1 डिग्री सेल्सिअस राईज इज इक्वल टू 1 केल्विन राईज. ओके, आणि डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं हे तुम्हाला माहित आहे. ओके, तर केल्विन मधले टेम्परेचर इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर प्लस काय येणार आहे, 273. ओके, 15 येणार आहे. म्हणजे सेल्सिअस मध्ये जे काही टेम्परेचर असेल त्याच्यामध्ये 273.15 तुम्हाला ऍड करावं लागेल. ओके, आता केल्विन स्केलवर, केल्विन स्केलचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीचा फॉर्म्युला काय आहे, हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. आणि हा फॉर्म्युला काय येणार आहे, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर. ओके, पर्टिक्युलर टेम्परेचर इंटरवल 1 केल्विनचाच असणार आहे. इथं फक्त तो इंटरवल जो आहे ना, तो डिग्री सेल्सिअसचा जेवढा इंटरवल असणार तेवढाच असणार आहे. इंटरवल ऑफ दिस स्केल इज इक्वल टू म्हटलंय. ओके, 1 डिग्री सेल्सिअस म्हणण्यापेक्षा असं म्हणूया म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. इंटरवल ऑफ दिस स्केल इज इक्वल टू इंटरवल ऑफ सेल्सिअस स्केल. इंटरवल ऑफ सेल्सिअस स्केल असा त्याचा मिनिंग होतोय. तर थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर T divided by thermometric property at triple point into
273 ओके इंटू काय येणार आहे 273.16 सो केल्विन मधलं टेम्परेचर काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे ठीक आहे म्हणजे इथं फक्त ट्रिपल पॉइंटला थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी किती आहे एवढंच मेजर करावं लागतं आपल्याला ट्रिपल पॉइंट म्हणजे काय थोडक्यात 0 डिग्री सेल्सिअसला थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी किती आहे ते मेजर करायचं आणि टी डिग्री सेल्सिअसला थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी किती असेल ते माहित असणं आवश्यक आहे ओके सो टी डिग्री सेल्सिअसची थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी डिवायडेड बाय ट्रिपल पॉइंटची थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी इंटू टी 273.16 ओके हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला केल्विन मधलं टेम्परेचर येणार आहे याला एकच फिक्स्ड पॉइंट असल्यामुळं इथं डिनॉमिनेटरला फक्त एक्स ट्रिपल पॉइंट येणार आहे ट्रिपल पॉइंट म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण नंतर बघणार आहे आणि ट्रिपल पॉइंट म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस ट्रिपल पॉइंट काय असतं 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273.16 असतं म्हणजे 0.01 आपण म्हणू शकतो 0.01 डिग्री सेल्सिअस 0.01 डिग्री सेल्सिअस म्हणजे ट्रिपल पॉइंट असतं दिस इज अ ट्रिपल पॉइंट ऑफ द वॉटर हा एक थोडासा वेगळा फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा म्हणजे क्वेश्चन कसा असू शकतो याच्यावर ट्रिपल पॉइंटला प्रेशर एवढा आहे आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला प्रेशर एवढा आहे एवढीच इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे तर ते पर्टिक्युलर टेम्परेचरचं प्रेशर डिवायडेड बाय ट्रिपल पॉइंटचं प्रेशर इंटू 273.16 इज इक्वल टू टेम्परेचर इन केल्विन याला एकच फिक्स्ड पॉइंट असल्यामुळे ते xt मायनस x0 डिवायडेड बाय x100 मायनस x0 असं वगैरे काय करावं लागत नाही डायरेक्टली xt डिवायडेड बाय x ट्रिपल पॉइंट इंटू 273 डायरेक्ट हा फॉर्म्युला इथे येणार आहे ओके सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला thermometric by this using this formula and thermometric property you can measure the temperature in Kelvin केल्विन मधलं टेम्परेचर आपण फाइंड आउट करू शकतो लक्षात येत आहे तर हा पार्ट जो आहे तो थोडासा रिपीट करा किती लक्षात आलाय बघा त्याच्यानुसार व्हिडिओ बघा आणि तो थोडासा रिपीट करा ठीक आहे आणि या पद्धतीने आपला हा थर्मोमेट्री नावाचा जो पार्ट आहे ओके तो इथं आपला फिनिश होतोय थर्मोमेट्री याच्यानंतर नेक्स्ट पार्ट असणार आहे दॅट इज थर्मल एक्सपान्शन ओके थर्मल एक्सपान्शनचा पार्ट जो आहे तो आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया ठीक आहे थर्मल एक्सपान्शन आतापर्यंत आपण थर्मोमेट्रीचा पार्ट बघितला हा पार्ट खूपच इझी आहे थर्मोमेट्रीचा त्याच्यासाठी काय करा हे जे व्हिडिओ आहे याचा तो थोडासा रिपीटेडली बघा म्हणजे जिथं डिफिकल्ट वाटतंय त्या ठिकाणी आणि याचे जे 2-3 फॉर्म्युले फक्त आहेत थर्मोमेट्रीमध्ये तेवढे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा ठीक आहे म्हणजे थर्मोमेट्रीमध्ये कुठलाही जरी क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल ओके सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स